नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि जिद्दी राशीबद्दल, म्हणजेच तुमच्या वृश्चिक राशीबद्दल. वर्ष 2026 सुरू आहे आणि त्यामधला जुलै महिना तुमच्या वृश्चिक राशीसाठी कसा असेल, कोणत्या घटना घडतील, कोणत्या गोष्टी होतील, काय करावे, काय नाही करावे, काय अशुभ आहे, काय शुभ आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या सोप्या छोट्या व्हिडिओमध्ये. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या व्यापारा नोकरीबद्दल, नात्याबद्दल किंवा तुमच्या पत्रिकेबद्दल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, व्यापारात वृद्धी नसेल, नोकरीत प्रगती नसेल किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील, बाधा असेल, अडचणी असेल, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आपल्याला आपली पत्रिका बघून कळतं. म्हणून यासाठी व्यवस्थित पत्रिका बघायची. कोणते ग्रह वाईट आहेत, कोणते ग्रह चांगले आहे, कोणती दशा दिशा बाधा सगळं कळतं. आणि काही चुकीचं, काही वाईट असेल तर त्यावर सोपे उपाय, अडचणी असतील तर सेवा करता येतात, यातून बाहेर पडता येतात आणि सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला पत्रिका बघून कळतात. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगू. मित्रांनो, वृश्चिक राशी, वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे, जो ऊर्जा, साहस आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. जुलै 2026चा महिना तुमच्यासाठी भाग्योदयाचा महिना ठरणार आहे. या महिन्यातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली घटना म्हणजेच 16 जुलै रोजी सूर्यदेव तुमच्या राशीच्या 9व्या घरात म्हणजेच तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करत आहेत. भाग्यस्थानातील सूर्य तुमच्या नशिबाचे दारं उघडणारा आहे. समाजातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. राशी स्वामी मंगळाची स्थिती देखील तुम्हाला प्रत्येक कार्यात पुढे राहण्याची ऊर्जा देईल. परंतु केतू आणि शनीच्या प्रभावामुळे कामात सुरुवातीला थोडे अडथळे येऊ शकतात, पण अंतिम विजय तुमचाच असेल. एकूणच हा महिना भाग्याची भक्कम साथ देणारा ठरणार आहे. मित्रांनो, 16 जुलै नंतर भाग्यस्थानातील सूर्यामुळे ऑफिसमध्ये तुमचे वजन वाढेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवू शकतात. कठीण प्रसंगात तुम्ही घेतलेले निर्णय ऑफिसमध्ये कौतुकास पात्र ठरतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून इच्छित ठिकाणी बदली किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर मग या महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. सरकारी क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना किंवा बँकिंग, संरक्षण आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना हा महिना विशेष लाभ देणार आहे. तुमच्या प्रगतीमुळे ऑफिसमधील काही गुप्त शत्रू किंवा लपलेले शत्रू तुमच्या पाठीमागे उचापाती करण्याचा प्रयत्न करतील, पण घाबरण्याची गरज नाही. तुमच्या पराक्रमापुढे त्यांचे प्रयत्न हे नेहमी अपयशी ठरतील. मित्रांनो, या महिन्यात तुमचे व्यावसायिक निर्णय अतिशय धाडसी आणि अचूक ठरतील. जर तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फार्मसी, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा ऑनलाईन बिझनेसशी संबंधित असेल तर या महिन्यात तुमची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम आहे. परदेशी कंपन्यांशी किंवा इतर राज्यांशी जोडले गेल्यामुळे मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होईल. भागीदारीत काही जुने मतभेद असतील तर या महिन्यात संवादाने ते सुटतील. मित्रांनो, भाग्यस्थानातील सूर्यामुळे पैशाची आवक खूप चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ तुम्हाला होऊ शकतो. अडकलेले पैसे किंवा जुनी उधारी या महिन्यात परत मिळू शकते. मालमत्ता किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ आहे. पैसा चांगला येणार असला तरी धार्मिक कार्य, लांबचे प्रवास, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. खर्च करताना प्रॅक्टिकल तुम्ही राहायला पाहिजे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पूर्ण सहकार्य लाभेल, मार्गदर्शन लाभेल. त्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय तुम्हाला संकटातून वाचवू शकतात. घरातील वातावरण बऱ्यापैकी शांत राहील, परंतु तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे किंवा कडक स्वभावामुळे घरातील लहान सदस्य तुमच्यावर थोडे नाराज होऊ शकतात. कुटुंबासोबत एखादी धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळाला तुम्ही भेट देण्याचा प्लॅन सुद्धा बनवू शकतात. मित्रांनो, पती पत्नीमधील नाते या महिन्यात अतिशय समजूतदारपणाचे असेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर नात्यात आधी काही तणाव असेल तर तो या महिन्यात पूर्णपणे मिटून जाईल. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. लव्ह रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहील. तुमच्यातील संवाद चांगला राहील, पण पार्टनरवर तुमचा ताबा ठेवण्याची संयम किंवा तुमची जी सवय आहे ती महिन्याच्या नात्यात थोडे खटके उडवू शकते. पार्टनरला त्यांचे स्वातंत्र्य द्या. सिंगल लोकांना या महिन्यात एखादा चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुमची बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता या महिन्यात खूप चांगली राहील. अवघड विषयांवर तुमची पकड मजबूत होईल. शिक्षक आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय किंवा तांत्रिक शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांना या महिन्याच्या उत्तरार्धात खूप मोठे यश मिळण्याचे योग आहेत. आळसाला जवळ येऊ देऊ नका. मित्रांनो,
राशी स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यात ऊर्जा भरपूर असेल, पण कामाच्या अतिव्यापामुळे रक्तदाब, उष्णतेचे विकार किंवा अपचनाचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. वाहन चालवताना किंवा घाईघाईत काम करताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. रोज सकाळी प्राणायाम करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही या जुलै महिन्यात काय करावं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करावं, कोणत्या गोष्टी करावे, तर कोणताही मोठा निर्णय किंवा आर्थिक कौटुंबिक निर्णय घेताना मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. तुमच्या योजना किंवा बिझनेस गुपिते कोणासमोर उघड करू नका. मानसिक शांततेसाठी आणि आरोग्यासाठी रोज नियमित व्यायाम करा. आता काय टाळावं, काय करू नये, तुमच्या स्वभावातील उतावळेपणा आणि राग यावर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून दूर राहा. नोकरीत किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट किंवा बेकायदेशीर गोष्टींचा आधार घेऊ नका. कोणावरही डोळे झाकून आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, हा संपूर्ण महिना अधिक शुभ बनवण्यासाठी तुम्ही रोज किंवा दर शनिवारी, मंगळवारी बजरंग बाण किंवा हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे तुम्हाला लाभ होईल. आणि रोज सवय बनवा की रोज सूर्याला तांब्यामध्ये पाणी घेऊन कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं. याने सूर्य पत्रिकेत अधिक बलवान होतो. तर मित्रांनो, हे होते वृश्चिक राशीचे जुलै महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.